बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना उभाठा अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीची स्थिती आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी यांनी आपल्या सुनेसाठी नगराध्यक्ष पदाचे तिकीट मागितले होते, परंतु तिकीट न मिळाल्याने त्या आता उभाठाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. या बंडखोरीमुळे काँग्रेसला निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतोय. विकासाचे मुद्दे म्हणजे त्यामध्ये असेल महिलांना बेरोजगाराचा प्रश्न, महिलांना आम्ही रोजगार देण्याचं म्हणजे निश्चित केलेलं आहे. लोकांना रोजगार देण्याचा आहे. पट्ट्याचा विषय असेल, घरकुलचा विषय असेल, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, चोरीचे प्रमाण वाढत आहे, CCTVचा प्रश्न असेल, असे कित्येक प्रश्न घेऊन आम्ही मैदानात उतरलेला. माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी जो विकास केला त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक ओळखते. आणि मी इथे कृषी उत्पन्न बाजार समितीला 15 वर्षापासून आहे आणि सेवा सहकार्याला पण मी 15-16 वर्षापासून इथेच आहे. त्याच्यामुळे माझी सगळीकडे ओळखी आहे आणि माझ्यावर काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवून म्हणून त्यांनी मला निवडून म्हणजे पंचायतचं तिकीट दिलं मला. आणि ते आहे त्यांनी सुद्धा मला म्हटलं होतं की आम्ही सुद्धा मदत करू बा म्हणून, पण ते मग नंतर आपल्या सुनेच्या व्हॅलिडिटी झाले आणि मग नंतर ते नाही म्हणाले ते मदत. कहलाता। मेरा मानना सिर्फ ये है कि आपको किसी भी पद्धति के लिए किसी को चुनना है तो योग्यता उसकी उसमें कैसे बैठती है कि वो इंसान क्या इस पद के लिए सही है, क्या उसके पास उससे जुड़ा ज्ञान है, क्या उसका शरीर, उसकी उम्र उसका साथ देगा। मैं यहाँ किसी की निंदा करने नहीं आई हूँ, मैं बिल्कुल सम्मान के साथ कहती हूँ, इसमें किसी युवा या किसी बुजुर्ग होने की बात नहीं है। एक बुजुर्ग भी एक्टिव इंसान हो सकता है, एक युवा भी एक्टिव इंसान हो सकता है। मेरा मानना सिर्फ इतना है कि जो हुआ वो गलत हुआ, वो क्यों किया गया ये मैं नहीं जानती। हमें आखिरी समय तक रुकाया गया, हम लोग ने आखिरी 2 घंटे में फॉर्म भर के कैसे तो सबमिट किया है, लास्ट मिनट डिसीजन लिया है। मुझे बस ऐसा लगता है कि अब जब मैंने ठान लिया है, तय कर लिया है कि मैं इस क्षेत्र में आना चाहती हूँ, तो ये मायने नहीं रखता कि किसने टिकट दिया, किसने नहीं दिया, जिसने दिया क्यों दिया। मायने ये रखता है कि मैं आई क्यों थी यहाँ। मैं आई थी विकास का मुद्दा लेके, मैं सच में प्रगति और विकास को ध्यान में रखते हुए आई थी। तो मेरा जो लक्ष्य है वो सिर्फ उसी चीज की तरफ रहेगा।